आजच्या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय मित्रमंडळाचे अध्यक्ष यांचं स्वागत भारतवीर इलेक्ट्रिकचे ऋषिकेशजी जोशी करत आहेत। माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही थोडं असं जे पत्रकार बांधव आलेले आहे त्यांना फोटो काढता येत नाही, व्हिडिओ म्हणून आणि त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे वायबी मित्रमंडळाच्या संस्थापकाध्यक्ष योगेशजी भुतडा या ठिकाणी उपस्थित, आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य किशोरबा पवार या ठिकाणी उपस्थित, आमचे जिल्हा नमस्कार, माझं नाव सुयोग मदनलाल चांडक आहे। मी म्हणजे 2005 मध्ये इंजिनिअरिंग पासआउट झालेलो आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे। 2019 मध्ये कोविडच्या काळात मी लोकांना बघितलं की ते म्हणजे 70 वर्षापासून ते हातगाडी ढकलत आहे, पण त्यांच्यासाठी काही नवीन नाही झालेलं आहे। हातगाडीमध्ये नवीन ऑप्शन डायरेक्टली म्हणजे इलेक्ट्रिकल गाडी आहे, त्याचं म्हणजे कॉस्टिंग फार जास्त आहे, ते 2.5 ते 3 लाख रुपये आहे। डायरेक्ट हातगाडीपासून इलेक्ट्रिक गाडी घेणं एवढं सोपं नव्हतं, तर त्या लोकांसाठी मी मध्ये काही ना काही ऑप्शन काढण्यासाठी 2019 पासून काम करतोय। 2024 मध्ये या प्रॉडक्टचं मला अप्रुव्हल भेटलेलं आहे आणि त्याचं पेटंट पण भेटलेलं आहे, म्हणजे आता या लोकांना ढकलायची गरज पडणार नाही। एका चार्जिंगमध्ये ही गाडी 40 किलोमीटर चालते आणि म्हणजे याला लाईट आणि हॉर्न पण दिलेला आहे, म्हणजे ते रात्री पण चालवू शकतात। त्या हिशोबाने म्हणजे हा प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे आणि फ्युचरमध्ये मी अजून त्याचं इम्प्रूव्हमेंट करत आहे। थँक्यू। रमेश सावंत आगळे तथा रमेश सखाराम पेत्रे आणि बघा किती कष्ट कमी झालेले आहेत या हातगाडीमुळे। साधारण 500। माझं नाव ऋषिकेश जोशी, मी भारतवीर सोबत काम करतो, आम्ही डायरेक्टर आहे मी त्याचा। तर आम्हाला फक्त याचा फायदा असा आहे, आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यानंतर गाड्या ढकलणाऱ्या माणसासाठी आता म्हणजे कुणीच काही करीत नव्हतं। सगळे VIP लोकांच्या गाड्या DW आता जी आली, पण या गरीब लोकांसाठी कोणी काम करीत नाही। तर ह्याच्यावर आम्ही दोघांनी विचार केला, ही आयडियाला कोरोनाच्या काळामध्ये जे लोक ओझं वाहत होते त्यांना काय सोल्युशन करावं। आमच्याशी चर्चा होऊन लास्ट त्याचं झालं, याचं पेटंटसाठी सुद्धा आम्हाला लई झटा लागला। जापानवाल्याने आम्हाला 8 महिन्याला त्रास दिला, जापानचं पेटंट देत नव्हतं आम्हाला। तर 8 महिने आम्ही त्याला उत्तर देत गेलो। तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे, हे गरीबाच्या गरीब लोकांना परवडण्यासारखं आहे, याला मेंटेनन्स नाही आहे, याला रिपेरिंग नाही आहे, काही नाही आहे, सर्व स्वस्त आयटम आहे। आणि फक्त गव्हर्नमेंटला आमची एकच अपेक्षा आहे, याच्या संदर्भात जशी इलेक्ट्रॉनिकला सबसिडी देतात किंवा तसं याला काही सबसिडी देऊन किंवा मुद्रा लोन करा, जसं बँकेला मुद्रा लोन कर देतं कमी 50,000, तर हे लोक पैसे बुडविणारे नाहीत, हे भरणार आहेत। तर ह्याच्या फायदे आम्ही भरपूर मुद्रा बँकेत आम्ही ट्राय केला, तर बँकेवाले यांना उभाच करत नाही, म्हणजे ITR नाही। ह्याच्यासाठी आपल्याला मीडियाला काही प्रयत्न करता आला तर प्रयत्न करा, कारण मुद्रा लोनसाठी उभे देतात, ह्याच्यात 50,000 त्यांनी दिले तर हे माणूस आरामशीर पैसे भरू शकतात। तुम्ही आता किती गाड्या वाटप केलं? ह्याच्यामध्ये आम्ही 5 गाडीची आम्हाला ऑर्डर YB ग्रुप मार्फत आली ती मुंबई यांनी, आम्ही त्यांना दिले आहेत। माझ्याकडे याच्या पहिले 40 गाड्यांची ऑर्डर आली होती, 40 लोकांचं माझ्याकडे हे पण आहे, पण त्या लोकांचं लोनच होत नव्हतं। ते म्हणत होते की आम्ही डाऊन पेमेंट 5,000 पर्यंत भरू शकतो, पण त्याच्या पुढे म्हणजे आमची गाडीची कॉस्ट किती आहे? 60,000 रुपये। सध्या गाडीची कॉस्टिंग 60,000 रुपये। आणि जसं लॉटमध्ये गाड्या भेटत ना, आता एक सेट बॅटरी आता गेलं 22-30 झाली, तुम्ही ब्लॉकमध्ये उचलली तर अजून रेट कमी होणार, टायर घेतले तर जसं जसं तुम्ही वाढत आम्ही रेट कमी करीत जाऊ, कारण आमचं मोटिवेशन एकच आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला कमी पैशापेक्षा लोकांना जास्त सुविधा आल्या पाहिजे। तुम्ही आता भाजी मंडीत जातात तर बघा काय करतात लोक गरीब। आता जे ते 5 तुम्ही वाटप केलं काय बनवून केलं? आम्हाला YB ग्रुप मार्फत ऑर्डर दिली, ते आमच्या मार्फत त्यांच्या ग्रुप मार्फत ते वाटप केलं। येस। शासनाकडून घ्यायचे असले तर लाभार्थ्यांना कोणते कागदपत्र द्यावे? ते शासनाने पॉलिसी ठरवली नाही ना, आम्ही त्यासाठी शासनाला आम्ही परिवहन मंत्री यांच्याशी बोललो बी, परिवहन त्यांच्याशी चर्चा झाली, ते म्हणजे मी पॉझिटिव्ह विचार करून तुम्हाला कळवतो। जर एखाद्या गरजवंताला जर परचेस करायची असेल तर तुमचा ॲड्रेस आणि पत्ता सांगणार का? सांगू। आमचा ॲड्रेस आहे गट नंबर वाळूज आणि कंपनीचं नाव आहे भारतवीर ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, वाळूज संभाजी। मोबाईल